जय श्रीराम, सुप्रभात. अरे आमची गाडी इकडे उभी आहे आणि हा हायवे आहे अहमदाबादचा हायवे आणि आपण चाललेलो आहे परत एकदा पिकनिकला. बघूया, इकडे आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो आहे नाश्ता करायला. मला दाखवतो इकडे काय आम्ही नाश्ता करतोय. आजचा नाश्ता आहे आपला फ्राय इडली, वडा इडली, साबुदाणा वडा आणि पुरी भाजी. हे हॉटेल आहे श्रीनाथ ना काहीतरी. आणि आज आपल्याबरोबर आहे प्रांजली आणि चेतन, दोघे जण. मुंबई अहमदाबाद हायवे आणि ड्रायव्हिंग. हाय, चला. सूरत सिटी में आपनो स्वागत छे. आपण चाललेलो आहे सुरत वरून. सुरतला बाय बाय करूया आणि पुढे आपण चाललोय भरूच वरून परत पुढे अहमदाबाद आणि त्याच्या पुढे भूज. हा बघा इंडियाचा फ्लॅग किती मस्त फडकतोय. वेलकम टू नर्मदा ब्रिज. नर्मदा ब्रिज वर तुमचं स्वागत आहे. पुढे नर्मदा नदी आपल्याला भेटेल. नर्मदा ब्रिज आहे आणि इकडे आहे नर्मदा नदी. या साईडला रेल्वे ट्रॅक आहे त्यामुळे काय दिसत नाही आहे. या साईडला नाही दिसत आहे. आणि हा नर्मदा नदीचा ब्रिज, चांगला असा ब्रिज बनलेला आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर तुमचं स्वागत आहे. आता आपण भूजच्या दिशेने जाता जाता आपल्याला आता दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे लागलेला आहे. बघा, एक नंबर रस्ता बांधलेला आहे आणि एकदम आताच आम्ही चढलेलो आहे. रस्त्यावर 6 पदरी लेन आहे. 1 2 3 4 5 6 7 पदरी लेन आहे आणि आम्ही सगळेजण सगळेजण बघतोय कसा आहे रस्ता. आणि चेतन एकदम मजा घेऊन चालवत आहे. अहमदाबादच्या पुढे साणंद म्हणून प्लेस आहे, त्याच्यापेक्षा जस्ट पुढे आलेलं आहे. अजून आम्हाला जवळजवळ 5.5 तासाचा रनिंग आहे आणि लोकेशन आहे आपलं भूज. बघूया किती वाजता पोहोचतो आहे. अहमदाबादला फुल ट्रॅफिक होती, एकदम बेकार ट्रॅफिक होती. आता हा थोडासा पुढे चांगला रस्ता भेटला. 1 तास आता वेगळे वाया गेला आहे. 1 तास आता पुढचा बघूया, तुम्हाला अपडेट देतो कसा पोहोचतोय, किती वाजता वगैरे सगळं सविस्तर सांगतो. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:20 आणि इकडे आम्हाला चंद्र दिसत आहे आणि आम्ही आहेत अजून भूजच्या इकडे जायला अजून 4 तास आहे. त्या एका छोट्या हॉटेलच्या इकडे आम्ही गायत्री हॉटेल म्हणून आहे तिकडे चहा पियाला थांबलेलो. 4.5 तास अजून 4.5 तास आहे प्रवास. तर तुम्हाला आता तिकडे पुढचा अपडेट पोचल्यावर देतो. भूजमध्ये आम्ही इकडे एका काठियावाडी रेस्टॉरंटमध्ये बसलेलो आहे. बघा, शेकोडीचा आनंद घेतो आहे. टेम्परेचर इकडे 15 डिग्री टेम्परेचर चालू आहे आता सध्या. आणि असं मस्त एक रेस्टॉरंट आहे छोटंसं. काठियावाडी हॉटेलमध्ये काठियावाडी जेवण आहे. बघा, ही लसूणी बटाटा आहे, ही काजू गाठिया, बाजरा रोटला आणि साधी रोटी. आणि एवढे पब्लिक आले आहेत, आम्ही पटापट जेवतो. स्वामीनारायण मंदिराची ही रूम आहे. आत्ताच आम्ही पोचलो. सामान इकडे तिकडे असंच पडलेलं आहे. हे बघा, सुंदर अशी रूम आहे, स्वच्छ रूम आहे. हे वॉशरूम आहे, केवढा मोठा बाथरूम आहे आणि AC रूम आहे. बाल्कनी पण आहे, आरसा आहे, TV आहे, सोफा आहे, डबल बेड आणि आम्ही एक्स्ट्रा बेड सांगितलेला. आणि इकडे मला वाटतं बाल्कनी आहे. बाहेर गेल्यावर आपण बघूया काय दिसतं ते. काय नाही आता सध्या तरी काही नाही.
ही स्वामीनारायण ट्रस्टची बिल्डिंग, इकडे आमची रूम होती आणि हे इकडे सुंदर असं मंदिर आहे बघा. स्वामीनारायण भवन विश्रांती भवन हे इकडे आहे आणि याच्या आतमध्ये रूम आणि तुमची राहायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था सगळंच आहे. आणि त्याच्याबरोबर समोर इकडे पार्किंगची व्यवस्था आहे आणि हे आंब्याच्या झाडाच्या खालीच आम्ही पार्किंग केलेलं आहे. हॅलो, सुप्रभात सगळ्यांना. आज आपण आहोत स्वामीनारायण टेम्पलमध्ये भुजमध्ये. आपला आजचा दुसरा दिवस आहे. पहिला दिवस भुजमध्ये प्रवास चालू करून दुसरा दिवस आणि आपण स्वामीनारायण टेम्पलमध्ये आलेलो आहेत. हा इकडचा परिसर आहे बघा. इकडे पार्किंग केलेली आहे, आतमध्येच पार्किंग आहे. हा इकडे एंट्री गेट आहे आणि एकदम जबरदस्त मंदिर आहे स्वामीनारायणचं. सुंदर असं प्रशस्त मंदिर आहे. आतमध्ये बघूया, फोटोग्राफी अलाउड आहे की नाही माहीत नाही. आतमध्ये गेल्यावर दाखवतो. आणि ही मस्तपैकी शंकराची मूर्ती बघा, छान आहे. आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहोत. स्वामीनारायण देवाचं मंदिर आहे, त्यांची मूर्ती आणि हे पूर्ण मंदिर असं प्रशस्त. आणि हा मंदिराचा परिसर बघा. एक कश म्युझियमचे तिकीट आहे आणि इकडे पूर्ण लहान मुलांची बघा शाळेची पिकनिक आलेली आहे पूर्ण. आणि हा म्युझियमचा एंट्रन्स. हे आहे कच्छ म्युझियम, पूर्ण कच्छ म्युझियमची बिल्डिंग आहे. इकडे आज आता आपण बघूया काय आहे कच्छ म्युझियममध्ये. सुंदर असं जुनं बिल्डिंग आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे. समोरच इकडे तुम्ही बघाल नाही का तलाव आहे. या तलावाच्या समोरच इकडे कच्छ म्युझियमची बिल्डिंग आहे. हा हा एक कच्छ भूजचा तलाव आहे. भरपूर भला मोठा आहे. तिथपर्यंत आहे बघा, तिथपर्यंत असा तलाव आहे. पण एकदम असा क्लीननेस इकडे नाही आहे जरा. ते तिकडे त्यांनी क्लीननेस ठेवावं लागेल. इकडे आजूबाजूला खायला आहे सगळीकडे. आणि इकडे पुढे प्राग महल आणि आईना महल पुढे आहे, ते आपल्याला बघायचं आहे पुढे जाऊन. आणि या साईडला स्वामीनारायण मंदिर. या इकडे आम्ही महलामध्ये आलेलो आहे. बघूया कोणता महल आहे हा. हा द्वार आणि आतमध्ये बघा सुंदर अशी मूर्ती बिल्डिंग आहे. हे बघा, हे एक मस्त द्वार आहे आणि या महलातून आम्ही या द्वारातून प्रवेश केला आहे. हे आहे प्राग महल आणि हा तिकडचा परिसर. आणि हा बघा, हा पूर्ण असा महल आहे. जबरदस्त सुंदर असा महल आहे. आता आतमध्ये जाऊन बघूया काय आहे आतमध्ये आणि कसं काय त्याने डेकोरेट केलेलं आहे. प्राग महलची एंट्री तिकीट आहे इकडे आणि इकडे काउंटर आहे. तिकडूनच एंट्री आहे आतमध्ये. फोटोग्राफी करायची असेल तर 100 रुपये आहे. मोबाईलचे आयडिया नाही मला, बघावं लागेल. त्यांना विचारतो किती रुपये आहे मोबाईलचं. मोबाईलचं असं काय लिहिलेलं नाही आहे. हे आपण आलेलो आहे आईना महलमध्ये. आईना महलचा टायमिंग इकडे 11:15 बंद होणार आहे. त्याच्यामुळे पहिला आम्ही आईना महल करणार आहे आणि त्याच्यानंतर प्राग महलमध्ये जाणार आहे. प्राग महलची तिकीट काहीतरी 70 रुपये होती. आईना महलची 40 रुपये का 70 रुपये होते. आईना महलची 30 रुपये तिकीट आहे. आता आतमध्ये जाऊन बघूया काय आहे आईना महलमध्ये. त्याच्यामुळे तिकीट काढून आतमध्ये जातो. तिकीटचा रेट 30 रुपये आहे. आणि इकडे फुल स्टॉल वगैरे सगळं काय वेगवेगळे स्टॉल वगैरे आहे ते बघा. तिकीटचा रेट आहे इकडे 30 रुपये. लहान मुलांचे 10 वर्षापर्यंत 10 रुपये आहे आणि बाकीच्यांचे 30 रुपये तिकीट आहे. आणि हा इकडे आईना महलमध्ये आपण एंट्री करणार आहोत. प्राग महलची 70 रुपये तिकीट आहे आणि आता आम्ही एंट्री केलेली आहे. बघा इकडून एंट्री आहे महलमध्ये. काय ते बघूया. त्या साईडने आम्ही आलेलो आहे.
वाजलेले आहेत. दुपारी मस्त आम्ही नाश्ता जेवलो आणि मग थोडा वेळ आराम केला आणि आता आपण चाललेलो आहे आशापुरा टेम्पलला. भुजवरून भुज सिटीमधून एक 90 किलोमीटर मातानो मड म्हणून आहे जागा. तिकडे आशापुरा देवीचं टेम्पल आहे. तर त्या इकडे जायला 1-2 तास लागतात तिकडून. थोडासा रस्ता मध्ये खराब मध्ये चांगला असा रस्ता आहे आणि आम्ही आता सगळे बसलो आहेत गाडीमध्ये. एक अर्ध्या तासात पोहोचू आम्ही आणि मग तिकडची शूटिंग तुम्हाला दाखवतो कसं आहे. हे बघा मातानो मड 25 किलोमीटर बाकी आहे. अर्ध्या तासामध्ये पोहोचू. आता आपण इकडे पोचलेलो आहे. हा आहे एंट्री गेट आणि हा आहे आजूबाजूचा परिसर आणि हे आहे आशापुरा माताचं मंदिर. आशापुरा माता की जय. जवळजवळ 1-2 तासाचा प्रवास करून आपण इकडे पोचलेलो आहे आणि इकडे राहण्याची वगैरे व्यवस्था वगैरे आहे. काम चालू आहे ॲक्च्युली इकडे, म्हणजे सगळं गोष्टी बनत आहेत. आता मंदिरामध्ये जाऊन बघूया आपण. हे बघा इकडे राहायला आहे, इकडे पण राहायला आहे आणि प्रसादाची पण व्यवस्था असेल. ध्वज कसा पडत आहे मस्त. माताचा ध्वज. आशापुरा मंदिरच्या उजव्या साईडला इकडे हिंगलाज माता मंदिर आहे. तर तुम्ही आशापुराला याल तर इकडे हिंगलाज माता मंदिरला पण जरूर भेट द्या. बघा इकडून स्टेअर्सवरून पुढे गेलं मंदिर आहे. तर मंदिरच्या इकडे गेलं तुम्हाला दाखवतो. बघा हिंगलाज माता मंदिर आहे इकडे. इकडे तुम्ही माताचं जाऊन दर्शन करू शकता. आजचा नाश्ता आहे आपल्याला उपमा आणि पोहे. उपमा संपलेला आहे आणि आता आम्ही पोहेच खातोय. सुप्रभात. आणि आमच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे भुजच्या. 3रा दिवस आहे भुजमध्ये आणि आज आम्ही चाललेलो आहे कालो डोंगर आणि रन ऑफ कच्छला. आता इकडे लेफ्ट आहे. आपल्याला गुगल बोलले लेफ्ट घ्यायचं आहे. गुगलचं ऐकलं पाहिजे. आणि आता आम्ही तुम्हाला बघूया रोडमध्ये काय दिसलं तर तुम्हाला अपडेट देईल, नाहीतर मग डायरेक्ट कालो डोंगरला आपण भेटू. चला. बघा इकडे लेफ्टला पूर्ण मिलिटरी एरिया आहे या साईडला आणि हा मस्तपैकी रस्ता आहे. सुंदर असा डोलाविरा आणि कालो डोंगर रन ऑफ कच्छसाठी हाच रोड आहे. अजून भुजच्या पण बाहेर पडलेलं आहे. भुजमध्येच आहे. भुज एअरपोर्ट आहे लेफ्टला. अजून थोड्या वेळाने आपण भुज सोडू मग बघूया रस्ता कसा आहे. आपण भुजपासून 60 किलोमीटर आलेलो आहोत. 60-40 असेल आणि आजूबाजूला बघा हे रेगिस्तान चालू झालेलं आहे. पूर्ण हे रेगिस्तान आहे आणि अशी पूर्ण रस्त्यावर रोडची ट्रकची ट्रॅफिक आहे. हे बघा फुल रेगिस्तान. एकही झाड नाही. आता हे काय म्हणजे इकडे पाणी जमा होतं की रेगिस्तान आहे काय माहित नाही. मला वाटतं पाणी जमा होऊन ते मीठ जमा होतं ना ते असेल इकडे. हा बघा हा बोर्ड आहे इकडे. या साईडला आपला व्हाईट रन आहे. इकडून व्हाईट रनला जायला आहे आणि इकडून पुढून डोलाविराला जायला आहे या साईडला इकडून. आणि आपण चाललेलो आहोत कालो डोंगरला. तर कालो डोंगर हा स्टेट रोड आहे आणि हे बघा असे इकडे टेंट वगैरे आहेत सगळे ठेवलेले. इकडून डोलाविराला जायला आहे. भुज मधलं एक चुंबकीय क्षेत्र आहे, मॅग्नेटिक झोन. आणि आजूबाजूचा परिसर बघा एकदम ओसाड आहे. आणि हा रोड आहे म्हणजे इथपासून हा पुढे सगळेजण थांबलेत बघा ट्राय करायला की चुंबकीय क्षेत्राच्या ह्याच्यामध्ये. आता आमची गाडी हे बघा बंद आहे. एक गाडी आहे ते पाठवून ही बघा. ही गाडी आमची बंद आहे. एक्सिलेटर काहीच नाही बघा. आणि आता हँडब्रेक काढल्यावर आमची गाडी पाठी जाईल बघा. हे बघा आपोआप पाठी जाते. आणि असं पण नाही की हे पुढे जाऊन उतार आहे. हे पूर्ण चढण आहे आणि असा मॅग्नेटिक आहे की आपोआप पाठी जाते. हे बघा
आणि हे सगळे तेच ती बघा, ती पण गाडी बघा पाठी येते बघा, आपोआप हे बघा आणि ब्रेक मारलाय. ही आता आमची गाडी चालू केली पुढे आणायला. तो वेलकम टू कालो डोंगर. कालो डोंगरवर पोहोचलेलो आहे. बघूया काय आहे काळा डोंगर काय आहे. हे आहे काला डोंगरचा एंट्रन्स आणि इकडून आपण चालत जायचं आहे. नेटवर्क वगैरे फुल आहे. आजूबाजूला खायला पियाला पण आहे. मॅगी वगैरे इकडे बघा, मॅगी पण तुम्हाला भेटू शकते. 1 किलोमीटर चालत जायचं आहे. तर आपण जाऊन बघूया. रिया चालली आहे बघा आणि मनस्वी इकडे. हे बघा इकडून 1 किलोमीटर पण नाही, 500 मीटर वगैरे चालत आहे, अर्धा किलोमीटर. आणि हा व्ह्यू पॉइंट आहे. इकडून सगळ्या साईडने सगळे बॉर्डर दिसतात. हे बघा हा समुद्र आहे बघा, हा पूर्ण इकडे समुद्र आहे. हा फुल समुद्र आहे इकडे. आणि तिकडे कुठेतरी हनुमान टेम्पल पण आहे. हा बघा परत एकदा तुम्हाला दाखवतो इकडचा समुद्र. आणि इकडे तुम्हाला नीट दिसणार नाही. इकडे जो आहे इकडे इंडिया पाकिस्तानची बॉर्डर आहे. धोक्यामुळे एकदम काय दिसत आहे. तिकडे इंडिया पाकिस्तानची बॉर्डर आहे. या इकडे हा बघा इकडे इकडे व्ह्यू पॉइंट आहे कालो डोंगरला. तिकडून असं चालत आल्यावर इकडे भेळ आणि हे सगळं आम्ही आता इकडे खायला बसलो आहे. भेळ, मॅगी, उसाळा सरबत हे सगळं आहे. आणि असं पाठीमागे बसायला वगैरे आहे. कालो डोंगरला आपण इकडून चढत आल्यावर इकडे आपल्याला दत्तांचं मंदिर दिसतं. इकडे गुरुदत्तांचं मंदिर आहे. आणि इकडून मग वरती आपल्याला चढत जायचं आहे. आणि इकडे अन्नछत्र पण आहे खाली, भोजनालय. तिकडे पण आपण प्रसादाचा लाभ घेऊ शकतो. टेंट सिटी आपण पोचलेलो आहे इकडे. आता जरा आपण बघूया इकडे कशी आयडिया आहे, कसं काय आपल्याला सेटिंग करायला इकडे विचारावं लागेल कुठे जायचं आहे. ही इकडे टेंट सिटी आहे बघा, ही सगळी टेंट सिटी आहे. Take the next left to stay on White Desert Road. व्हाईट डेझर्ट रोडला लेफ्ट घ्यायचं आहे. व्हाईट डेझर्टला जायला तिकडून जाण्यासाठी रस्ता आहे कुठेतरी आपल्याला बघावं लागेल. तर लेफ्ट घेऊन बघतो आम्ही कुठून जायला रस्ता आहे का. आजूबाजूला पूर्ण ओसाड आहे. या टेंट सिटीमध्ये जावं लागेल. बघा इकडून पार्किंगसाठी आहे इकडे समोर. आणि इकडे EV चार्जिंग पॉईंट पण आहे. तुमची जर इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर चार्जिंग पॉईंट पण आहे. सरळ जाऊन पार्किंग करायची. सरळ चला आणि लेफ्ट लागे पार्किंग. In 200 meters, turn right. इकडे पार्किंगची व्यवस्था आहे. आणि आतमधून गव्हर्नमेंटच्या बसेस पण आहेत ट्रेन सिटीमध्ये घेऊन जायला. टेंट सिटीच्या पार्किंगमध्ये आहोत आम्ही इकडे रन ऑफ कच्छमध्ये. इकडे आपली गाडी पार्क केलेली आहे रोजीला. आणि इकडून आता आपण गुजरात स्टेट रोड ट्रान्सपोर्टची बस घेणार आहोत आतमध्ये रनमध्ये जायला. हे बघा इकडे बस आहे, इकडे बस आहे गो. ये इकडे बस लागलेली आहे. त्याची काय तिकीट असेल तर बघूया आपण. रन ऑफ कच्छमध्ये आपण एंट्री करणार आहोत. इकडे बस सर्व्हिस आहे. 140 रुपये एकाची आहे. त्याच्यामध्ये परमिट आणि बस सर्व्हिस बसची व्यवस्था आहे. आणि याच्या आतमध्ये रन ऑफ कच्छमध्ये आपल्याला ही बस घेऊन जाते. व येताना पण हीच बस आहे. परत आपल्याला येऊन व्हाईट ट्रकमध्ये आता आपण बघा साईडला तुम्हाला व्हाईट ट्रक आपण एंट्री केलेली आहे. बस एकदम शेवटपर्यंत टोकाला सोडते. व्हाईट ट्रक आहे पूर्ण व्हाईटच आहे. बस आपल्याला एकदम शेवटपर्यंत सोडते. एकदम चांगली सुविधा
वेलकम टू रन ऑफ कच्छ. डुरडो कच्छ मध्ये आम्ही आलेलो तिकडे. स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसने आम्हाला इकडे सोडलेलं आहे. 140 रुपये पर माणसी आहे. त्याच्यामध्ये तुमचं परमिट आणि तुमची बसची राईड आहे 40 रुपयाची रिटर्न राईड. आणि इकडून रन चालू होत आहे. बघाल तुम्ही तर पूर्ण व्हाईटच व्हाईट आहे. त्याच्या आधी इकडे आपण काहीतरी फोटो काढूया. रन मध्ये आम्ही चालतोय बाई आणि सगळं व्हाईटच व्हाईट आहे. ॲक्च्युली व्हाईट नाही, चालून 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 ते आता थोडं मॅटकट कलर झालेलं व्हाईट ऑफ व्हाईट झालेलं आहे. आणि पूर्ण जिथे बघावं तिथपर्यंत काहीच नाही. तिकडून आम्ही चालू झालो आहे. हे बघा कुठे काहीच नाही आहे. पुढे जर अजून पुढे जाऊन बघतो पाकिस्तानची बॉर्डर लागते ते. चालताना मस्त काढून आवाज येतोय. रन ऑफ कच्छ मध्ये आता आम्ही भरपूर सारी मज्जा करून परत चाललेलो आहे. 5 वाजले आहेत आणि आता इकडे पब्लिक वाढायला लागलेली आहे. रन ऑफ कच्छ म्हणजे काय, एक भरपूर टन मीठ आहे, ओपन मैदान आहे आणि त्याच्यावर आपण इकडे बघतो त्याची मजा घ्यायला आलेलो आहे की का असतं ते. बाकी काय नाही, मजेशीर आहे, चांगला आहे. एकदा लाईफमध्ये एकदा येऊन आपण बघू शकतो रन ऑफ कच्छ. कच्छ नहीं देखा तो कुछ नहीं देखा, जसा अमिताभ बच्चन बोलतात ते बरोबर आहे. कच्छ तो देखना ही है और कच्चोडी फूड भी खाना है. मस्त फूड आहे त्यांचं कच्छचं फूड. काठियावाडी फूड एकदम छान आहे. ते पण आपल्याला टेस्ट करायची आहे. तुम्ही पंजाबी नॉर्थ इंडियन विसरून जाल कच्ची जर खायला लागाल तर. कच्ची फूड एकदम छान होता. रन सिटी आहे. रन सिटीमध्ये आम्ही आता म्हणजे व्हाईट रनला जाऊन आलो, पण रन सिटी ॲक्च्युली इकडे आहे आणि आजूबाजूला सगळी दुकानं वगैरे आहेत, हॉटेल्स आहेत आणि इकडे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत, फन ॲक्टिव्हिटी वगैरे करू शकतो. पार्किंगला पण आहे जागा. गाडी आणली तर तुम्ही पार्किंग करू शकता. VIP पार्किंग आहे, VIP पार्किंग आहे. इकडे लेट्स चिल वगैरे काय काय फन झोन आहे. वॉटर